महाराष्ट्राचं कुलदैवत आदिशक्ती श्री तुळजाभवानी, ज्यांच्या कृपा आशीर्वादानं मला रोजचा श्वास आणि घास मिळतो, ते माझे आध्यात्मिक सद्गुरू सज्जनगड निवासी सद्गुरू श्री समर्थ रामदास स्वामी, ज्यांनी महाराष्ट्राला सुखद स्वराज्याचा स्वातंत्र्य सूर्य दाखवला, ते तुमचे, माझे, आपल्या सगळ्यांचे लाडके राजे छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांच्या विचाराचा वसा आणि वारसा घेऊन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये क्रांतिकारकांच्या चरित्रावरती बोलण्यासाठी मला व्यासपीठ मिळालं, ते भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातले थोर स्वातंत्र्य सेनानी, महान क्रांतिकारक, क्रांतिकारकांचे मुकुटमणी, लेखक, कवी, महाकवी, पत्रकार, नाटककार, निबंधकार, ललित लेखनकार, क्रांतिसूर्य, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, ज्यांनी क्रांतिकारकांच्या चरित्राचा आणि सावरकर वाङ्मयाचा माझ्याकडून अभ्यास करून घेतला, ते माझे या क्षेत्रातले गुरु, ज्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांची 16 वर्ष अखंडपणे घरदार संसार सोडून सेवा केली आणि म्हणून मृत्यूपूर्वी सावरकरांनी आपल्या पुस्तक प्रकाशनाचे अधिकार ज्यांना दिले, ते स्वातंत्र्यवीर सावरकरांचे कार्यवाह आचार्य बाळाराव सावरकर. आपल्या सगळ्यांच्या वतीनं प्रथमतः या सगळ्या विभूतींना विनम्रपणानं अभिवादन करतो. व्यासपीठावरचे या संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या धगधगत्या आणि तेजस्वी चरित्राचा काही क्षण अनुभवण्यासाठी या सभागृहामध्ये उपस्थित असलेल्या सर्व बंधूंनो, भगिनींनो, मला श्रीधरजींचा दूरध्वनी आला की असा कार्यक्रम आहे आणि यावर्षी या कार्यक्रमासाठी वक्ता म्हणून तुम्ही यायचं आहे. मी म्हटलं, सावरकर हा विषय इतका मोठा आहे, नेमका विषय काय? श्रीधरजींनी सांगितलं की समग्र सावरकर या विषयावरती बोला. आणि थोडीशी भीती वाटायला लागली, कारण समग्र सावरकर जर मांडायचे झाले तर सावरकरांचं भगूरच्या काळातलं जे अस्तित्व आहे, कार्य आहे, ते मांडावं लागेल. नाशिकमध्ये तीळ भांडारेश्वराच्या बोळामध्ये राहून अभिनव भारताची स्थापना करून सावरकरांनी जे काम केलं तेही घ्यावं लागेल. पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये शिकत असताना लोकमान्य टिळकांच्या सहवासामध्ये राहून स्वदेशी कपड्यांची होळी करण्याबरोबर, देशातली पहिली होळी स्वदेशी कपड्यांची करण्याबरोबर सावरकरांनी विदेशी कपड्यांची जी होळी केली ते मांडावं लागेल. श्यामजी कृष्ण वर्मांची शिष्यवृत्ती स्वीकारून लोकमान्य टिळकांच्या कृपाआशीर्वादानं विदेशामध्ये गेल्यानंतर इंग्लंडमध्ये इंडिया हाऊसमध्ये राहून मदनलाल धिंगरासह असंख्य क्रांतिकारकांना प्रेरणा देण्याचं सावरकरांनी काम जे केलं तेही मांडावं लागेल. ब्रिटिशांची वाकडी नजर सावरकरांच्याकडे गेल्यानंतर सावरकरांना अटक करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आणि त्यावेळेला अटक केल्यानंतर
फ्रान्सच्या किनाऱ्यावरती सावरकरांनी जी अभूतपूर्व उडी मारली तीही सांगावी लागेल. तिथून आल्यानंतर सावरकरांच्यावरती जो खटला चालवला गेला त्याच्यात त्यांना 2 जन्मठेपेच्या शिक्षा झाल्या तेही सांगावं लागेल. डोंगरीच्या तुरुंगातलं त्यांचं ते जगप्रसिद्ध वाक्य पत्नी बरोबर बोलतानाच्या संभाषणातलं तेही सांगावं लागेल. त्यानंतर सावरकरांना अंदमानामध्ये नेण्यात आलं. 1910 ते 1960 अशी 50 वर्षाची शिक्षा असलेला तो बिल्ला त्यांच्या गळ्यामध्ये होता आणि 4 जुलै 1911 सावरकर पोर्ट ब्लेअरवरती उतरले आणि अंदमानच्या कारागृहात त्यांनी प्रवेश केला. तिथपासून पुढची जी काही 11 वर्ष आहेत त्या 11 वर्षामध्ये अंदमानाच्या अंधेरीतून सावरकरांनी जे सामाजिक कार्य उभं केलं तेही सांगावं लागेल. 1921 साली त्यांना रत्नागिरीमध्ये आणण्यात आलं अंदमानामधून आणि तिथून पुढे 13 वर्ष रत्नागिरीच्या भूमीमध्ये सावरकरांनी जे सामाजिक सुधारणेचं काम केलं, जातीभेद निर्मूलनाचं काम केलं तेही सांगावं लागेल. त्यानंतर 7 वर्ष अखिल भारत हिंदू महासभेचे अध्यक्ष म्हणून सावरकरांनी या देशाला जो हिंदुत्वाचा मंत्र दिला तोही सांगावा लागेल. आणि हे सगळं झाल्यानंतर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा सावरकरांची स्वतंत्र भारतामध्ये त्यावेळच्या सरकारने जी उपेक्षा केली ती उपेक्षाही सांगावी लागेल. आणि मग 21 दिवसाच्या प्रायोपवेशनानं सावरकरांनी देहत्याग केला तेही सगळं सांगावं लागेल. सावरकरांचं हे अखंड जीवन म्हणजे समग्र साहित्य आहे. सावरकरांचं प्रत्येक भाषण हे साहित्य आहे. सावरकरांचा प्रत्येक शब्द हे साहित्य आहे. हे समग्र सावरकर जर असे मांडायचे म्हटलं तर तुम्हाला मला आपल्याला या सभागृहामध्ये किमान 1 महिना रोज 2-2, 3-3 तास बसावं लागेल. त्याच्याशिवाय सावरकर सगळे सांगून होणार नाहीत. तरीही पूर्ण होतील की नाही ही शंका आहे. कारण माझं असं म्हणणं आहे की सावरकर नेमके कुणालाच कळले नाहीत. सावरकरांच्या व्यक्तिमत्वाला इतके असंख्य पैलू आहेत, सावरकरांच्या विचाराला इतके असंख्य कंगोरे आहेत की पूर्ण सावरकर समजलेत असा माणूस सापडणं विरळ आहे. आणि मग काय होतं, ज्याला जसे सावरकर दिसतात, ज्याला जसे सावरकर भासतात तसे सावरकर मांडले जातात. आणि माझं मगाशी प्रास्ताविक करता करता काम सोपं झालं. त्याच्यामध्ये त्यांनी एक विषय असा देऊन टाकला पटकन की विज्ञाननिष्ठ सावरकर, हिंदुत्ववादी सावरकर. खरं तर हा माझा खूप आवडीचा विषय. सावरकरांनी अंदमानामध्ये भोगलेल्या यातना ज्या आहेत, आपल्यापैकी काही जण मगाशी श्रीधरजी म्हणत होते की ते अंदमानला जाऊन आले. आपल्यापैकी काही जण अंदमानला जाऊन आले असतील, काहींनी ती चित्र बघितली असतील. प्रसिद्ध गायक सुधीर फडके यांनी निर्माण केलेले ते चित्रपटामध्ये दाखवलेली दृश्य अनेकांनी बघितली असतील अंदमानची. अंदमानामध्ये सावरकरांनी ज्या हाल अपेष्टा भोगल्या त्या हाल अपेष्टा अनेक वक्त्यांनी सांगितलेल्या आहेत. त्यामुळे सावरकरांच्या चरित्रात्मक भागाकडं आज वळावं असं मला वाटत नाही. तो सगळ्यांना माहिती आहे. सावरकरांची मर्सिलिसची उडी माहिती आहे, अंदमानात कोलू पिसला ते माहिती आहे, छिलका कुठला ते माहिती आहे, दोरखंड वळला ते माहिती आहे, ती फटक्यांची शिक्षा माहिती आहे, तो इंदुप्रकाश माहिती आहे, तो नानी गोपाळ माहिती आहे. माझी जन्मठपमध्ये हे सगळं आहे. आपल्यापैकी बरेच जणांनी ते वाचलंही असेल, त्याचा अभ्यासही केला असेल. आज खऱ्या अर्थानं भारताला गरज कशाची आहे तर सावरकरांच्या 3 विचाराची भारताला आज खऱ्या अर्थानं गरज आहे. त्यातला पहिला विचार आहे तो हिंदुत्वाचा विचार आहे. दुसरा विचार आहे तो स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हिंदू समाजाच्या, अखिल हिंदू समाजाच्या संघटनासाठी जे समाज सुधारणेचं काम केलं, हिंदू धर्माला विज्ञान निष्ठेची जोड देण्याचं काम केलं, त्याची आज गरज आहे. आणि तिसरा विषय आहे तो तुम्ही मी आपण सगळेजण मराठी माणूस आहोत,
त्यामुळं मराठीच्या शुद्धीकरणासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी जे काम केलं तेही समाजापर्यंत पोहोचवण्याची खऱ्या अर्थानं आज गरज आहे. मी नेहमी असं म्हणतो की आपण सगळेजण सावरकरांचे भक्त आहोत. मीही त्यातच आहे. कारण भक्ती करणं खूप सोपं असतं. सावरकरांच्या जयंतीला आणि सावरकरांच्या पुण्यतिथीला सावरकरांची एक प्रतिमा ठेवली, त्याला पुष्पहार घातला, दीप प्रज्वलन केलं, समोर हात जोडले की भक्ती संपते. मी सावरकरांचा भक्त आहे, मी सावरकरांची भक्ती करतो हे म्हणणं सोपं असतं, कारण भक्तीमध्ये नमस्कार करण्याशिवाय जबाबदारी काही नसते. पण आज खऱ्या अर्थानं सावरकर भक्त नव्हे तर सावरकरांचे अनुयायी तयार होण्याची गरज आहे. आणि म्हणून अनुयायी ही खूप अवघड गोष्ट आहे, कारण त्याच्यासाठी ज्याचा अनुनय करायचा ती व्यक्ती आणि त्याचे विचार समजणं गरजेचं असतं. आणि या पातळीवरती ज्या वेळेला आपण विचार करतो त्यावेळेला माझा असा दावा आहे की आज स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्यांना सुद्धा सावरकरांचं हिंदुत्व समजलेलं नाहीये. असिंधू सिंधू पर्यंताय यस्य भरत भूमिका पितृभू पुण्यभूश्चैव सवय हिंदुरीती स्मृतः अशी सावरकरांनी हिंदुत्वाची व्याख्या केली. काय आहे या व्याख्येचा अर्थ? आज कुठल्याही हिंदुत्ववाद्याला जर आपण विचारलं तर ते याचा अर्थ असं सांगतात की जे स्वतःला भारताची पितृभू समजतात आणि पुण्यभू समजतात ते सगळे हिंदू आहेत. पण समजणं आणि असणं याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. सावरकरांच्या हिंदुत्वाच्या या व्याख्येमध्ये समजणं या प्रकाराला अजिबात स्थान नाहीये. सावरकरांची हिंदुत्वाची ही व्याख्या अशी सांगते की आ सिंधू सिंधू पर्यंताय यस्य भरत भूमिका, म्हणजे हिंदी महासागरापासून या सगळ्या महासागरांपासून हिमालयापर्यंत पसरलेली ही जी विशाल भरतभूमी आहे ही भरतभूमी ज्याची पितृभू आहे, म्हणजे ज्याचे वाड वडील पूर्वज या भूमीमधले आहेत, पिढ्यानपिढ्या जे या भूमीमध्ये राहत आहेत ते, आणि ज्यांची ही पुण्यभूमी आहे, म्हणजे ज्यांची तीर्थक्षेत्र इथं आहेत, ज्यांची श्रद्धास्थानं इथं आहेत, तेच फक्त हिंदू आहेत. मग सावरकरांच्या या हिंदुत्वाच्या व्याख्येमध्ये कोण बसतं? सावरकरांच्या या हिंदुत्वाच्या व्याख्येमध्ये तुम्ही मी आपण सगळेजण बसतो. सावरकरांच्या या हिंदुत्वाच्या व्याख्येमध्ये जैन बसतात, बौद्ध बसतात, लिंगायत बसतात. सावरकरांच्या या हिंदुत्वाच्या व्याख्येमध्ये बसत नाहीत ते ख्रिश्चन बसत नाहीत, मुस्लिम बसत नाहीत, पारशी बसत नाहीत. सावरकरांची हिंदुत्वाची व्याख्या उपासना पद्धतीवरती आधारित नाही, पण ती राष्ट्र या भावनेनं प्रेरलेली आहे. आणि म्हणून हिंदू ठरवताना त्यांनी राष्ट्राचाच आधार त्याच्यामध्ये घेतलेला आहे की ज्यांची श्रद्धास्थानं या राष्ट्रामध्ये आहेत आणि ज्यांचे वाडवडील ह्या ठिकाणी आहेत, या ठिकाणी जन्मलेले आहेत, या ठिकाणी राहिलेले आहेत, ते हिंदू. आत्ता तुमच्या लक्षात आलं असेल की सावरकरांचं हिंदुत्व नेमकं कोणत्या दिशेला जात आहे. आणि मग असा हिंदू समाज, असा हिंदू की जो या देशाचा मूलाधार आहे, ज्याच्या हातामध्ये या देशाचं भवितव्य आहे, असा हिंदू जर बलशाली व्हायचा असेल तर त्याचा जो धर्म आहे तो धर्म सुदृढ असला पाहिजे. कारण सावरकर असं सांगतात की शस्त्रेन रक्षती राष्ट्रे शास्त्रचिंता प्रवर्तते. म्हणजे राष्ट्राचं रक्षण, धर्माचं रक्षण हे शस्त्रानंच होत असतं. आणि म्हणून धर्माचं रक्षण करायचं असलं तरी बळ तुमच्याकडे पाहिजे, ताकद तुमच्याकडे पाहिजे, शस्त्र तुमच्याकडे पाहिजे. तुम्ही जर शस्त्राच्या साहाय्यानं धर्माचं रक्षण करू शकत असाल तर धर्म तुमचं रक्षण करेल. आणि याचं अगदी चांगलं उदाहरण शिवचरित्रामध्ये आहे. विजापुराहून ज्या वेळेला अफजल खान बाहेर पडला
आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं स्वराज्य संकटात आलं, राज्य संकटात आलं, देश संकटात आला. तुळजापूरचं मंदिर फुटलं, शिखर शिंगणापूरचं मंदिर फुटलं, पेंढा भरून पेटवून देण्यात आलं होतं ते. पंढरपूरचा विठोबा लपवून ठेवावा लागला. म्हणजे तुमच्या धर्माचं अस्तित्व, तुमच्या देवांचं अस्तित्व, तुम्ही किती बलशाली आहात याच्यावरतीच अवलंबून आहे. तुम्हाला त्यावेळेला देवाचं रक्षण करावं लागतं, तुम्हाला त्यावेळेला धर्माचं रक्षण करावं लागतं, हे सांगणारे फक्त सावरकर आहेत. आणि म्हणून धर्म जर जिवंत राहायचा असेल, राष्ट्र जिवंत राहायचं असेल, तर राष्ट्राच्या सीमा या चरख्याच्या सुतानं नव्हे तर तलवारीच्या टोकानं खायच्या असतात, असं देशाला ओरडून सांगणारे फक्त सावरकर होते त्या काळात. की ज्या काळामध्ये अहिंसेचा मोठ्या प्रमाणावरती उदो होत होता, आणि त्यावेळेला सावरकर सांगत होते की राष्ट्राच्या सीमा कशा राखायच्या असतात किंवा कशा आखायच्या असतात, चरख्याच्या सुतानं नव्हे तलवारीच्या टोकानं आखायच्या असतात. आणि पहलगामच्या हल्ल्यानंतर आपण बघितलं, सावरकरांचं हे वाक्य खरं ठरलं. त्यावेळेला शस्त्रच कामाला आलं, आणि म्हणून आपण एवढी मोठी धडक देऊ शकलो. शस्त्र, अद्यावत शस्त्र आपल्याकडे होती, आधुनिक शस्त्र आपल्याकडे होती, शत्रूचा पराभव करण्याची ताकद असणारी शस्त्र आपल्याकडे होती, म्हणून आपण आज जेते ठरू शकलो, त्यावेळेला इतक्या आतपर्यंत जाऊ शकलो. म्हणजे सावरकरांचे द्रष्टेपण हे आहे की जे आज आपल्याला अनुभवायला मिळालं ते कितीतरी वर्ष आधी, 70 वर्ष आधी सावरकरांनी सांगून ठेवलेलं होतं या देशाला. स्वतः सावरकर असं म्हणतात की मी जे आज सांगतो ते जगाला 10 वर्षानंतर पडतं, तोपर्यंत थांबण्याची माझी सिद्धता आहे. आता तो कालखंड थोडासा वाढला. सावरकरांनी तेव्हा जे सांगितलं ते 70 वर्षानंतर आम्हाला पटलं, अनुभवायला आलं आज. आणि म्हणून सावरकर असं सांगतात की हिंदुत्व बळकट व्हायचं असेल तर हिंदू धर्म बळकट झाला पाहिजे, आणि हिंदू धर्म बळकट व्हायचा असेल तर तुम्हाला, मला, आपल्याला हिंदू धर्माला जखडून ठेवलेल्या ज्या 7 बेड्या आहेत, या 7 बेड्या मोडल्या पाहिजेत, तोडल्या पाहिजेत. आणि म्हणून रत्नागिरीमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांनी जे काम उभं केलं, केवढं मोठं काम उभं केले आपल्याला कल्पना नाही. रत्नागिरी पर्व नावाचं स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या रत्नागिरीमधल्या कार्यावरती आधारित एक पुस्तक आहे, वाचून बघा कधी. या माणसाने 13 वर्षामध्ये रत्नागिरीचं स्वरूप आमूलाग्र बदलून टाकलं. 1921 साली सावरकरांना रत्नागिरीमध्ये नेण्यात आलं. अंदमान सारखाच रत्नागिरीचा तुरुंग आहे, तितक्याच हालापेष्टा देणारा तुरुंग आहे, तितक्याच त्रास देणारा तुरुंग आहे, तितकाच तेजोभंग करणारा तुरुंग आहे. त्या तुरुंगामध्ये त्यांना ठेवण्यात आलेलं होतं. 1924 साली त्यांना स्थानबद्ध करून तुरुंगाच्या बाहेर आणण्यात आलं. रत्नागिरी जिल्ह्यातून बाहेर पडण्याची त्यांना बंदी होती, राजकारणामध्ये भाग घेण्याची त्यांना बंदी होती, राजकीय वक्तव्य करायला बंदी होती. पण सावरकर ते अशा बंद्यांना थोडेच भीक घालणार आहेत. ज्यांनी अंदमानला भीक घातली नाही ते भारतामध्ये स्वभूमीमध्ये आल्यानंतर अशा गोष्टीला थोडंच महत्व देणार आहेत. त्यांनी त्या काळाचा सदुपयोग करायचं ठरवलं. अंदमानामध्ये मुखोद्गत केलेलं कमला नावाचं काव्य त्यांनी त्या रत्नागिरीमध्ये लिहून काढलं. हिंदू पदपादशाही नावाचा ग्रंथ तिथं त्यांनी लिहून काढला. आणि त्याचबरोबर ते ज्यांच्याकडे राहायला होते त्यांच्या घरी राहून, दामलेंच्या घरी राहून अनेक सामाजिक सुधारणांची कामं करायला त्यांनी सुरुवात केली. सावरकरांच्या लक्षात आलं की हिंदू धर्माचं सगळ्यात मोठं बलस्थान जर काय असेल तर हिंदू धर्मातल्या अनेकविध जातींच्या मध्ये असलेली एकी जर झाली तर हिंदूंना हरवणं या जगामध्ये कधीही कुणाला शक्य होणार नाही. आणि म्हणून हे जे अडसर आहेत हे अडसर दूर केले पाहिजेत. दुर्दैवाने त्यावेळेला रत्नागिरीमध्ये प्लेग आला, आणि प्लेग आल्यानंतर सावरकरांची त्यांना प्रचंड काळजी काही जणांना वाटायला लागली. आणि मग रत्नागिरीपासून एक थोडंसं दूर अंतरावरती गाव आहे शिरगाव म्हणून, त्या शिरगावमध्ये सावरकरांना काही लोकांनी नेलं आणि तिथं ठेवलं. शिरगावमध्ये सावरकर राहत होते. तिथे एक शिरगावकर नावाची व्यक्ती होती. त्या व्यक्तींना एक दिवस असं वाटलं, त्यांच्या घरी सत्यनारायणाची पूजा होती, आणि त्यांना असं वाटायला लागलं
की आपण आपल्या पूजेला सावरकरांना बोलवावं, तीर्थप्रसादाला सावरकरांना बोलवावं, जेवायला सावरकरांना बोलवावं. आणि ते सावरकरांना निमंत्रण देण्यासाठी गेले. सावरकरांनी ही संधी बरोबर साधली आणि त्यांनी त्या शिरगावकरांना सांगितलं की मी तुमच्याकडे तीर्थप्रसादाला अवश्य येतो, पण माझी एक अट आहे. मी माझ्याबरोबर, सावरकर कधी अस्पृश्य म्हणायचे नाहीत, कधी दलित म्हणायचे नाहीत, ते पूर्वास्पृश्य म्हणायचे. मी माझ्याबरोबर काही पूर्वास्पृश्याला घेऊन येणार आहे. तुम्ही जसं मला प्रसादासाठी जेवायला वाढाल त्याच पंक्तीमध्ये त्या सगळ्यांना माझ्याबरोबर जर तुम्ही जेवायला घालणार असाल तर मी तुमच्याकडे येतो. शिरगावकरांनी होय म्हणून सांगितलं आणि भारतातलं जातीभेद निर्मूलन करणारं पहिलं सहभोजन रत्नागिरी जिल्ह्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांनी शिरगाव गावामध्ये शिरगावकरांच्या अंगणामध्ये घातलं. बघा, रत्नागिरीसारखं सनातन गाव आपल्याला माहिती नाहीत. सावरकरांनी रत्नागिरीमध्ये विठोबाचं जे मंदिर आहे ते मंदिर खुलं करण्यासाठी एक आंदोलन सुरू केलं. आणि ज्या दिवशी त्या पूर्वास्पृश्यांचा सावरकरांच्या नेतृत्वाखाली त्या मंदिरामध्ये प्रवेश होणार होता त्यावेळेला तिथं आलेल्या काही सनातन्यांनी विरोध करायला सुरुवात केली. आणि त्यावेळेला सावरकरांनी जे भाषण केलं ते भाषण ऐकल्यानंतर सावरकरांना विरोध करण्यासाठी तिथं आलेले जे सनातनी होते तेच सावरकरांचा जय जयकार करायला लागले. आणि पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये झालेल्या मंदिर प्रवेशाच्या आधी 20 वर्ष रत्नागिरीच्या विठ्ठल मंदिरामध्ये सावरकरांनी पूर्वास्पृश्यांचा प्रवेश घडवून आणला. पतित पावन भागोजी किरांना हाताशी धरून पतित पावन मंदिरासारखं मंदिर उभं केलं की ज्या मंदिरामध्ये पूजा करण्याचा अधिकार सगळ्यांना मिळेल. हिंदू उपहारगृह नावाचं हॉटेल सुरू केलं की जिथं सगळ्या जाती धर्माचे लोक पक्वान्न तयार करायचे, पदार्थ तयार करायचे आणि सगळ्या जाती धर्माचे लोक तिथे एकत्र येऊन ते सगळं खायचे. केवढं मोठं काम त्या काळामध्ये होतं. आजच्या संदर्भानं बघू नका, त्यावेळेच्या संदर्भानं जर बघितलं तर लक्षात येईल की हे केवढं मोठं समाज सुधारणेचं काम होतं. सावरकरांनी ते तिथं केलं. कशासाठी केलं? कारण सावरकरांना हे माहिती होतं की हे जर आपण केलं नाही तर अनेक जातींमध्ये विखुरला गेलेला आपला हिंदू धर्म जाती जातींच्या मध्ये विभागला जाईल, जाती जातींच्या मध्ये भांडत बसेल आणि याचा फायदा बाकीचे धर्म घेतील आणि हिंदू जात या जगाच्या पाठीवरून नामशेष होईल. आजही ती स्थिती आहे. आजही आजचे राजकारणी हिंदू धर्मामध्ये असलेल्या जाती जातींचा आधार घेऊन आपल्या राजकीय पोळ्या भासतायत. तुम्हाला, मला, आपल्याला, हिंदू धर्मीयांना एकमेकांच्या मध्ये लढवतायत आणि याचा फायदा बाकीचे घेत आहेत. आणि म्हणून हिंदूंनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की सावरकरांचं हे वाक्य आहे की हिंदूंनी लक्षात ठेवलं पाहिजे की मी फक्त हिंदू आहे. सावरकरांचं हे हिंदुत्वाचं कार्य, सावरकरांचं हे समाज सुधारणेचं कार्य आणि मग सावरकरांचं सगळ्यात महत्वाचं कार्य आहे ते भाषाशुद्धीचं कार्य की ज्याची आज खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला गरज आहे. काय स्थिती आहे आज आपली? शतकानुशतकांच्या गुलामगिरीमुळे मराठी भाषेवरती इतके अन्याय आणि इतके अत्याचार झालेले आहेत. मराठी भाषेमधल्या असंख्य शब्दांना मारून टाकून आज अनेक मुसलमानी शब्दांनी ती जागा घेतलेली आहे. आपल्याला माहितीही नाही की हे मुसलमानी शब्द आहेत, आपल्याला ते मराठीच वाटतात आणि आपण त्याचा वापर करतो. त्यानंतर 150 वर्ष ब्रिटिशांनी आपली मराठी इतकी बिघडवून टाकलेली आहे की तुम्ही मी आपण सगळेजण आज जे मराठी बोलतो ते मराठी आहे की इंग्रजी आहे हेच कळत नाही. म्हणजे मराठीमध्ये इंग्रजी शब्द आलेत की इंग्रजीमध्ये मराठी शब्द आलेत हे कळत नाही. इतकं विचित्र आपण बोलतो. शतकानुशतकांच्या मुघलांच्या आक्रमणामधून आपल्या देशामध्ये, आपल्या मराठीमध्ये घुसलेले अनेक शब्द आहेत. अगदी उदाहरण द्यायचं झालं तुम्हाला तर परवा जे भारत पाकिस्तान युद्ध झालं
या युद्धामध्ये पाकिस्तानचे अनेक सैनिक जखमी झाले. तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल, हा जखमी शब्द मुसलमानी आहे. पण हा असा काही आपल्या भाषेमध्ये बसलेला आहे की आपल्याला तो आपलाच वाटायला लागलेला आहे, परकीय वाटतच नाहीये. आम्ही इतके सहिष्णू आहोत ना. सावरकर त्याला एक फार सुंदर शब्द वापरतात, सद्गुण विकृती. ही सद्गुण विकृती म्हणजे सद्गुणांचा अतिरेक झाला की त्याची विकृती तयार होते. तशी विकृती तुमच्या माझ्या आपल्या सगळ्यांच्या विचारामध्ये झालेली आहे. आणि म्हणून हे परकीय जे तुमच्या माझ्यामध्ये येऊन जे ठाण म्हणतात ना, ते त्यांना कधी आम्ही आपलं करून घेतो, आपल्यालाच कळत नाही. ते आपलेशे होतात आणि आमचा घात करून निघून जातात. हे आपलं दुर्दैव आहे. सावरकरांनी हे ओळखलं होतं आणि हे भाषेच्या माध्यमातून जास्त प्रभावी पद्धतीनं होतं, हे सावरकरांनी ओळखलं होतं. आणि म्हणून सावरकरांनी भाषाशुद्धीचा आग्रह धरला. सावरकरांना विचारलं की भाषाशुद्धीचा आग्रह, परभाषेतले शब्द आपल्या भाषेमध्ये आले म्हटल्यानंतर भाषेचं वैभव वाढतं, मग तुम्ही विरोध का करता? सावरकर असते. अशा प्रश्नांना त्यांनी मार्मिक उत्तरं दिली नाहीत तर ते सावरकर कसे? सावरकरांनी केमाल पाशाचं उदाहरण दिलं आणि सावरकर म्हणाले की तुर्कस्तानची सत्ता हस्तगत केल्यानंतर केमाल पाशानं त्या भाषेमध्ये असलेले सगळे परकीय शब्द, इराणी, अफगाणी, मुसलमानी शब्द सगळे होते ते काढून टाकले आणि तुर्की शब्दांची पुनर्स्थापना केली. त्यालाही असंच विचारलं होतं की आपल्या भाषेमध्ये परकीय भाषांचे शब्द आले, परकीय शब्द आले तर आपल्या भाषेचं वैभव वाढत नाही का? त्याला केमाल पाशा म्हणाला, अगदी जरूर वाढतं. बरोबर आहे. परभाषेतले शब्द आपल्या भाषेमध्ये आल्यानंतर भाषेचं वैभव वाढतं, हे बरोबर आहे. पण कधी? जेव्हा स्वभाषेमध्ये त्याला शब्दच नसेल तर. पण स्वभाषेमध्ये शब्द असताना तो मारून टाकायचा आणि परभाषेतला शब्द आपल्या भाषेमध्ये घेतल्यानंतर भाषेचं वैभव वाढतं म्हणायचं, म्हणजे औरस पुत्र मारून दत्तक घेतल्यानं संतती वाढते म्हटल्यासारखं आहे. हे औरस पुत्र मारून दत्तक घेऊन संतती वाढवण्याचा उद्योग तुम्ही मी आपण सगळेजण करत आलेलो आहोत. हरकत नाही, हा हरकत शब्द मुसलमानी आहे. आता याला पर्यायी शब्द काय? तुम्ही मी आपण सगळेजण म्हणतो की हे सभागृह या संस्थेच्या मालकीचा आहे. हा मालक शब्द मुसलमानी आहे. मुस्लिम या देशामधून निघून गेले म्हणजे ते बादशाही या सगळ्या निघून गेल्या, ते मुस्लिम आक्रमक या देशामधून निघून गेले. त्याच्यानंतर ब्रिटिश आले, ब्रिटिशांनी 150 वर्ष राज्य केलं. इतकी वर्ष लोटली तरी सुद्धा हे मुसलमानी शब्द आपल्या भाषेमध्ये ठाण मांडून बसलेले पण आहेत. सावरकरांच्या भाषाशुद्धीचा पुरस्कार करणारे आणि ती प्रत्यक्षात आणून त्याप्रमाणे कार्य करणारे पण बरेच जण आहेत. मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आज आपण अनेक शब्द असे वापरतो की जे शब्द सावरकरांनी दिलेले आहेत. चित्रपट हाच शब्द आहे, सावरकरांनी दिलेला आहे. दिग्दर्शन हा शब्द सावरकरांनी दिलेला आहे डायरेक्शनला. निर्माता सावरकरांनी दिलेला शब्द आहे प्रोड्युसरला. असे असंख्य शब्द दिले. सांगलीला एक सभागृह आहे, वेलणकर नावाच्या व्यक्तीचं ते सभागृह होतं. ते वेलणकर मोठे कारखानदार आहेत, उद्योजक आहेत. सावरकर एकदा त्यांच्याकडे गेलेले होते आणि तिथे जे कर्मचारी होते ते सगळे कर्मचारी त्यावेळेला त्यांना मालक 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 म्हणत होते. सावरकरांनी ते ऐकलं आणि ते म्हणाले की मालक म्हणू नका, मालक हा मुसलमानी शब्द आहे. आणि मग सावरकरांनी त्याला पर्यायी शब्द दिला, धनी. धनी म्हणा, स्वामी म्हणा. आणि आजही तुम्ही बघितलं तर त्या सभागृहाचं नाव धनी वेलणकर सभागृह असं आहे. असे सावरकरांच्या भाषाशुद्धीचा विचार प्रत्यक्षामध्ये आणणारे प्रत्येक जण ज्या ज्या वेळेला इथं तयार होतील त्या त्या वेळेला मराठी भाषेचं वैभव पुन्हा दिसायला लागेल आपल्याला. किती सुंदर मराठी बोलतो आम्ही. तुम्ही कुणी जर मी पाठवलेला संदेश तुमच्यापैकी कोणाकडे आला असेल तर बघा, मी त्याच्यामध्ये रत्नप्पा कुंभारनगर म्हटली.
आम्ही RK नगर करतो, आम्ही सोसायटीचा हॉल म्हणतो, संस्थेचं सभागृह नाही म्हणत. कारण आम्हाला मागास वाटतं. आमच्या मनामध्ये कसं भरवून दिलेलं आहे, मानसिक पंगुत्व आपलं असं तयार केलेलं आहे की आम्ही असं बोललो, 30 शब्दांच्या एखाद्या वाक्यामध्ये 28 शब्द इंग्रजी घालून बोललो म्हणजे आम्ही खूप प्रगत आहोत. पण भाषा बदलली की संस्कृती बदलते, आणि संस्कृती बदलली की राष्ट्र धोक्यात येतं. हे गणित आहे. आणि म्हणून सावरकरच करतात असं नाही. सावरकरांच्या आधी सुद्धा तुम्हाला मला आपल्याला सगळ्यांना प्रातस्मरणीय असलेल्या आणि वंदनीय असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा भाषाशुद्धीचा पुरस्कार केलेला आहे. राज्याभिषेकानंतर हनुमंत पंडित नावाच्या एका पंडिताला बोलावून घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यकारभारामध्ये असलेले सगळे उर्दू, फारसी, मुसलमानी शब्द काढून टाकून तिथं स्वकीय भाषांची योजना करणारा एक ग्रंथ तयार केलेला आहे. पण आणि त्या ग्रंथामध्ये असं म्हटलेलं आहे की साहेब म्हणू नका, धनी म्हणा, स्वामी म्हणा, पण तरी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा खांद्यावर घेऊन महाराष्ट्रामध्ये गेले अनेक वर्ष राजकारण करणाऱ्यांचे नेते बाळासाहेब आहेत आणि आमचे बाळाराव आहेत, तात्याराव आहेत, विनायकराव आहेत. आणि म्हणून विचार स्वीकारणं आणि विचार आत्मसात करणं याच्यामध्ये फरक आहे. म्हणून मी म्हटलं सुरुवातीला की आपण सावरकरांचे भक्त आहोत. मीही भक्तच आहे, मी अनुयायी झालेलो नाही. कारण माझ्याही बोलण्यातनं अजून काही उर्दू शब्द येतात, काही फारसी शब्द येतात, काही इंग्रजी शब्द येतात. प्रयत्नपूर्वक ते काढण्याचा प्रयत्न केला जातो, पण ते येतात. कारण बऱ्याचदा असं होतं की तो उर्दू, फारसी, अरबी शब्द आहे. सावरकर तर म्हणतात उर्दू ही भाषाच नाही. सावरकरांनी भाषाशुद्धी या ग्रंथामध्ये असं म्हटलेलं आहे की उर्दू ही भाषाच नाही, हिंदी ही भारतीय भाषा आहे. भारतामध्ये ज्या अनेकविध भाषा आहेत त्याच्यामधली हिंदी ही शुद्ध भारतीय भाषा आहे आणि हिंदीचं विकृत स्वरूप म्हणजे उर्दू आहे. आणि तुम्हाला, मला, आपल्याला सगळ्यांना उर्दू गझलांचा अभिमान आहे. म्हणजे आपल्याला शिकवलंच गेलंय असं, आपल्या मनावरती बिंबवलंच गेलंय असं की आपण विकृतीचा अभिमान बाळगतोय. आणि मग त्यातलीच दुसरी विकृती अशी की RK नगरच्या सोसायटीत या हॉलमध्ये सावरकरांच्या वरती आनंद कुलकर्णी नावाच्या कुठल्या तरी एका लेक्चररचं 1 तासाचं लेक्चर झालं. अतिशय ब्युटिफुल बोलले. आम्ही मराठी बोललो. 15 शब्दांच्या मध्ये 9-10 शब्द इंग्रजी, मराठी बोलतो. आमची मुलं इंग्रजी माध्यमांच्या शाळेमध्ये जायला लागली. बघा, काल परवापर्यंत घरामध्ये आई बाबा होते. भाषा बदलली, संस्कृती बदलते. सावरकर हे पोटतिडकीनं का सांगतात? त्यासाठी सांगतात. आमची मुलं मराठी माध्यमामध्ये शिकत होती तोपर्यंत घरामध्ये आई बाबा होते. संध्याकाळच्या वेळेला रामरक्षा असायची. आजी आजोबा घरामध्ये असायचे. आई बाबा, आजी आजोबा ही संस्कृती होती. नंतरची मधली पिढी ही सेमी इंग्लिश मध्ये गेली
आणि आमच्या घरामधली रामरक्षा थांबली, संध्याकाळची शुभंकरोती थांबली, आई बाबांचे पप्पा मम्मी झाले. आता मुलं पूर्ण इंग्रजी माध्यमांच्या शाळेत जायला लागली. आजी आजोबा वृद्धाश्रमात गेले, पप्पा मम्मीचे मॉम आणि डॅड झाले, आणि संध्याकाळी घरातले नातेसंबंध बिघडवणाऱ्या असंख्य दूरदर्शन मालिकांनी घरामध्ये रेलचेल केली. भाषा बदलली, संस्कृती बदलत गेली. योगवादी संस्कृतीकडून आपण भोगवादी संस्कृतीकडे आलो. याला कारण आपली बदलत चाललेली भाषा आहे. कारण भाषा ही संस्कृती प्रवाही ठेवत असते. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे भाषेच्या माध्यमातून संस्कृती जात असते. आम्ही भाषा बदलून टाकली. आम्ही करिअरच्या मागे लागलो. आम्ही देशाकडे दुर्लक्ष केलं, आमच्या समाजाकडे दुर्लक्ष केलं. व्यक्तिगत स्वार्थाच्या मागे आपण लागलो. आणि हा व्यक्तिगत स्वार्थ इतक्या पातळीपर्यंत नेऊन ठेवला की आज भाषा शुद्धीसारख्या विषयावरती व्याख्यानं देण्याची वेळ यावी. मलाच कळत नाहीये की मी जे बोलतोय ती माझी मराठी आहे का काय आहे. आणि मग मराठी जागतिक मराठी दिन म्हणायचा, कुसुमाग्रजांच्या जन्मदिना दिवशी मराठी दिन साजरा करायचा, कुसुमाग्रजांच्या प्रतिमेला एक पुष्पहार घालायचा. त्या दिवशी मात्र थोडं जमेल तेवढं मराठी बोलायचं. नंतर पुन्हा आहेच ये रे माझ्या मागल्या ताक कण्या चांगल्या. पुन्हा मग आमचं सकाळी रोज ऑफिस असतं, बिझी शेड्यूल असतं. वर्किंग डेला कार्यक्रम ठेवला तर कोण येणार हे असतं. आपल्या कार्यक्रमाची एक निमंत्रण पत्रिका मी एका व्यक्तीला पाठवली फुलेवाडीतल्या. त्यांनी मला संदेश पाठवला, कार्यक्रम खूप लांब आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी नाशिक सोडून अंदमानच्या तुरुंगात सावरकर गेले. त्यांना अंदमान लांब वाटलं नाही. आणि त्या सावरकरांचं चरित्र ऐकायसाठी फुलेवाडीतून रत्नाप कुंभारनगरला यायला आम्हाला लांब वाटतंय. आमच्या घरात सावरकर कसे जन्माला येणार हो. सावरकर बाकी काही सांगत नाहीत. सावरकर हेच सांगतात की थोडीशी तुम्हाला परमेश्वरानं बुद्धी नावाची जी गोष्ट दिलेली आहे त्या बुद्धीला थोडीशी चालना द्या, त्या बुद्धीला थोडंसं विचारा. आणि मग इथं आपण येतो ते सावरकरांच्या विज्ञान निष्ठेकडे. अनेक हिंदुत्ववादी असे आहेत की ज्यांना सावरकर हिंदुत्ववादी म्हणून हवे आहेत पण विज्ञाननिष्ठ म्हणून नको आहेत. अनेक विज्ञाननिष्ठ असे आहेत की ज्यांना सावरकरांची विज्ञाननिष्ठा आवडते पण सावरकरांचं हिंदुत्व पचत नाही, आवडत नाही. पण जर सावरकर आत्मसात करायचे असतील तर सावरकरांचा कुठला एखादा पैलू आत्मसात करून चालणार नाही. संपूर्ण सावरकर आत्मसात करावे लागतील. आणि म्हणून सावरकरांची विज्ञाननिष्ठा सुद्धा तितकीच महत्वाची आहे. मग सावरकरांची विज्ञाननिष्ठा काय सांगते? सावरकरांची विज्ञाननिष्ठा बुद्धी प्रामाण्यवाद सांगते. सावरकर असं म्हणतात की केवळ पूर्वापार चालत आलेला आहे म्हणून नव्हे, कुठल्या प्राचीन ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे म्हणून नव्हे, अगदी थोडक्यात म्हणायचं झालं तर बाबा वाक्यम प्रमाणम म्हणून नव्हे, तर कोणतीही गोष्ट ही काळाच्या कसोटीवर तावून सुलाखून पहा, घासून पुसून पहा. आणि जर ती आज योग्य असेल तर बेशक स्वीकारा, नसेल तर टाकून द्या. आणि सावरकर पुढं असं म्हणतात की हा निकष माझ्याही तत्वज्ञानाला लागू आहे. म्हणजे सावरकरांनी सांगितलंय 1914 साली, 1915 साली, म्हणून 2014 साली, 2024 साली ते जसंच्या तसं लागू आहे असं नाही. सावरकरांनी जे विचार सांगितले ते विचार सुद्धा तुम्ही काळाच्या कसोटीवर घासून पुसून बघा. आणि ते जर योग्य असतील तर स्वीकारा, नाहीतर सावरकरांचे आहेत कसे टाकू म्हणून सांभाळून बसू नका. ते त्यावेळेला टाकून द्या, ते बदला.
मला वाटते असं सांगणारा एकमेव तत्ववेत्ता सावरकर असेल की जो निकष जो स्वतःच्या तत्वज्ञानाला पण तो लावतो. किती मोठी विज्ञान निष्ठा होती सावरकरांची. 21 दिवसाच्या प्रायोपवेशनानंतर सावरकर ज्या वेळेला गेले त्यावेळेला सावरकरांनी आपली शेवटची इच्छा सांगितली की माझ्या मृत्यूनंतर कुठंही सुट्टी देऊ नका, काम बंद ठेवू नका, माझं विद्युत दाहिनीत दहन करा. सावरकरांच्या पत्नीला ज्या वेळेला रुग्णालयामध्ये नेण्यात येत होतं त्यावेळेला सावरकर त्यांना म्हणाले, ते माई म्हणायचे, माई मला आचार्य बाळाराव सावरकरांनी सांगितलेलं ही घटना आहे. ते म्हणाले की माई या आजारातून तू जिवंत परत येशील असं मला अजिबात वाटत नाही. जर दुर्दैवानं तुझं असं काही झालंच तर तुझे दिवस कार्य वगैरे करायचे का? करायचे असतील तर सांग, माझा याच्यावरती विश्वास नाही. करायचे असतील तर सांग, मी विश्वासला ते करायला सांगेन. विश्वास म्हणजे सावरकरांचा मुलगा. माई पण सावरकरांचीच. त्या माऊलीनं सांगितलं जे तुमचं तेच माझं. आज आपण 21वे शतक ओलांडून पुढे गेलो, पुढे चाललोय, तरी अनेक जुन्या बुरसटलेल्या कल्पना की ज्याच्यामुळे हिंदू धर्माचा घात झाला, अनेक प्रकारचे हिंदू धर्माचं नुकसान झालं, त्या सगळ्या कल्पना आजही आपण कवटाळून बसलेलो आहोत. एकीकडे आपलं यान चंद्रावरती जात आहे, एकीकडे आपलं यान सूर्याभोवती फिरतंय, एकीकडे आपलं यान मंगळाच्या पृष्ठभागाचे फोटो काढून पाठवतंय, छायाचित्र काढून पाठवतंय, प्रकाशचित्र काढून पाठवतंय, आणि दुसरीकडे तुम्ही मी आपण मात्र सगळेजण अजूनही पत्रिकेमध्ये मंगळ आहे म्हणून त्या मुलीशी लग्न करायला तयार होत नाही. किती मोठा विरोधाभास आहे. अंतराळामध्ये राहून आलेल्या सुनीता विल्यमचा, 9 महिने राहून आलेल्या सुनीता विल्यमचा गौरव करणारे तुम्ही मी आपण सगळेजण त्याच अंतराळामध्ये फिरणाऱ्या ग्रहगोलांच्या स्थितीमुळे निर्माण होणाऱ्या अमावस्येला एखादंही काम करत नाही. किती मोठा विरोधाभास आहे आपल्याकडे. आणि म्हणून सावरकर असं सांगतात की जोपर्यंत या बेड्यांमध्ये तुम्ही जखडून आहात तोपर्यंत आपली प्रगती होणार नाही. मग आपली प्रगती व्हायची असेल तर त्या काळामध्ये निर्माण केलेले हे सगळं होतं, हे चुकीचं आहे असं सावरकरांचं म्हणणं नाही. त्या काळाची ती गरज होती म्हणून त्यांनी ते निर्माण केलेलं होतं. आजच्या काळामध्ये ते आवश्यक आहे का हे तपासून पहा. स्मशानातून आल्यानंतर स्नान करावं हे त्यावेळेला सांगितलं होतं. का सांगितलं होतं तर त्यावेळी चितेवरती दहन केलं जायचं. स्मशानामध्ये अनेक प्रकारची प्रेतं आलेली असायची. आजच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर कुणाचं तरी व्हायरल इन्फेक्शन, कुणाचे तरी व्हायरस आपल्या शरीरावरती असायचे, ते सगळं स्वच्छ धुवून जावं म्हणून ते सांगितलेलं होतं. त्याच्या पाठीमागचा उद्देश एवढाच होता. पण त्यावेळचे लोक असं सांगितलं असतं तर त्यांनी ऐकलं नसतं, म्हणून त्याला धर्माचं अधिष्ठान दिलं गेलं. आज विद्युत दाहिनीत दहन करून आल्यानंतर सुद्धा जर आपण आंघोळ करायला लागलो, काहीच दिसत नाही होती. तर ते एकदा असं केलं आत पडतं, ते दुसऱ्या दिवशी खालून तुम्हाला फक्त हाडं आणि राखच मिळते, बाकी काही दिसत नाही. आणि तरी सुद्धा आपण जर विद्युत दाहिनीमध्ये दहन करून आल्यानंतर सुद्धा जर मला शिवू नकोस, मी प्रेत जळून आलोय असं म्हणून बाजूला बसत असू, 250 मैलांवरती, 250 किलोमीटरवरती, 500 किलोमीटरवरती एखाद्या नातेवाईकाचं निधन झाल्यानंतर आपण त्याच्या संपर्कात पण नाही, तरी सुद्धा आपण 10 दिवसाचं सुतक पळत असू, तर आपण कसे विज्ञान निष्ठा होतो. सावरकरांचं विज्ञान आपण स्वीकारलं का? सावरकरांचं सूत्र एकच होतं. सावरकरांनी देवाला विरोध नाही केला. उलट पतित पावन मंदिरामध्ये सावरकरांनी परमेश्वराची स्थापना केली, देवाची स्थापना केली. पण त्याच्या पाठीमागे सावरकरांचा दृष्टिकोन असा होता की त्या मूर्तीची पूजा करत तुम्ही बसू नका. ही मूर्ती माझ्या हिंदू धर्माला बलशाली करण्यासाठी जे दुरावलेले आहेत त्यांना जवळ आणण्याचं साधन म्हणून सावरकरांनी पतित पावन मंदिर वापरलं. पतित पावन मंदिराचा उपयोग करून घेतला, त्यातल्या मूर्तीचा उपयोग करून घेतला की चला
या धर्मानं तुम्हाला हिंदू धर्मानं तुम्हाला मूर्तीपूजेचा अधिकार दिला नाही ना. मी या हिंदू धर्मामधला एक सेवक आहे, मी या हिंदू धर्माचा एक घटक आहे, मी तुम्हाला तो अधिकार देतो. ही पतित पावन मंदिरामधली मूर्ती आहे, चला. चव्हाण नावाच्या एका चांभार व्यक्तीच्या हस्ते त्यांनी त्या मूर्तीची पूजा केली आणि त्यांना सांगितलं की तुम्हीही याच हिंदू धर्माचे घटक आहात आणि तुम्हालाही मूर्तीपूजेचा अधिकार आहे. धर्म हा परिवर्तनशील असेल तर जगतो. धर्म परिवर्तनशील नसेल तर त्याला जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो किंवा अतिरेक करावा लागतो. याचं सगळ्यात चांगलं उदाहरण आहे इस्लाम. परिवर्तनशील धर्म नाही. जे काही मोहम्मदानं सांगितलं, पैगंबरानं सांगितलं तेच खरं असं मानणारा धर्म आहे. आज त्या धर्माला स्वकीयांच्यावरती पण अत्याचारच करावे लागतात आणि जगामध्ये राहण्यासाठी सुद्धा संघर्ष करावा लागतो, अतिरेकी कारवाया कराव्या लागतात टिकून राहण्यासाठी. आणि म्हणून सावरकरांचं असं म्हणणं होतं की खऱ्या अर्थानं जर मानवतावादी धर्म जर कुठला असेल तर तो पूर्णपणे या जगाच्या पाठीवर एकच हिंदू धर्म आहे जो मानवतावादी आहे. पण हिंदूंनी मानवतावादी कुठपर्यंत राहिलं पाहिजे? सावरकर म्हणतात की सगळ्यात जास्त चांगला मानवतावादी कोण असेल तर मी असेल. बघा, हिंदू धर्माचा कट्टर अभिमान मिरवणारे हिंदुत्ववादी कट्टर म्हणून ज्यांची प्रतिमा आहे ते सावरकर म्हणतात मी मानवतावादी आहे. पण मी मानवतावादी आहे तरी सुद्धा मी हिंदुत्ववादी आहे. का? तर जगातले अन्य धर्म जोपर्यंत आपला धर्मविशिष्ट अहंकार सांभाळून अन्य धर्मांवर आक्रमण करायचं सोडत नाहीत तोपर्यंत मला हिंदू म्हणूनच जगलं पाहिजे, नाहीतर हे धर्म माझी हिंदू जाती नष्ट करून टाकते. सावरकरांची विज्ञान निष्ठा ही अशी आहे, त्यांनी मर्यादा दिल्या. त्यांनी सांगितलं की मी हिंदुत्ववादी कुठेपर्यंत राहिलं पाहिजे? जोपर्यंत ख्रिश्चन धर्मांतराचं काम थांबवत नाहीत, जोपर्यंत मुस्लिम धर्मांतराचं काम थांबवत नाहीत तोपर्यंत मी हिंदुत्ववादी राहिलं पाहिजे. ज्या दिवशी तेही त्यांचा धर्मविशिष्ट अहंकार सोडून देतील आणि असली कामं सोडून देतील, कारण सावरकरांनी बघितलं होतं अंदमानच्या अंधार कोठडीमध्ये इतक्या यमयातना भोगत असताना सुद्धा तिथं कैद्यांना खाण्यासाठीची फुटाण्यांची पोती असायची. मुस्लिम कैदी काय करायचे, त्या फुटाण्यांच्या पोत्याला शिवायचे आणि मग ते फुटाणे जे जे खातील किंवा ते खाद्यपदार्थ जे जे खातील त्या सगळ्या हिंदू कैद्यांना सांगायचे आम्ही शिवलेलं अन्न तुम्ही खाल्लंय, तुम्ही आजपासून मुसलमान झाला. इतक्या यमयातना भोगत असताना सुद्धा हा धर्मविशिष्ट अहंकार, ही धर्मविशिष्ट गोष्ट, हे धर्माचं प्रेम त्यांच्या मनामध्ये जागं होतं आणि तिथं सुद्धा ते धर्मांतराचं काम करायचे. म्हणून सावरकर असं सांगतात की जोपर्यंत हे चाललंय तोपर्यंत हिंदूंनी हिंदू म्हणूनच जगलं पाहिजे. मग त्याच्यावर सावरकरांनी उपाय शोधला. जशी भाषाशुद्धी केली तशी धर्मशुद्धी केली आणि हजारो बांधव आपल्या धर्मामधनं बाहेर गेल्यानंतर ते बाहेरच असायचे. शुद्धीचं काम केलं जायचं नाही तर ते शुद्धीचं काम सावरकरांनी अंदमानामधून सुरू केलेलं आहे. काही नव्हतं तिथं. हातावरती तुळशीचं पत्र द्यायचं, गायत्री मंत्र म्हणायचा आणि त्याला सांगायचं की चल आजपासून तू शुद्ध झालास, हिंदू झालास, पुन्हा आमचा झालास. आणि अशा बाटलेल्या हिंदूंना, बाहेर गेलेल्या हिंदूंना परत पुन्हा हिंदू धर्मामध्ये प्रवेश देण्याचं काम सावरकरांनी केलं, कारण त्यांना हिंदुत्व बळकट करायचं होतं. हा सावरकरांचा विचार समजून घेण्याचा. माझ्या दृष्टीनं सावरकरांनी अंदमानात ज्या यमयातना भोगल्या, स्वातंत्र्यासाठी जे कष्ट घेतले ते निसंशय महत्वाचे आहेत, मतभेद नाहीत त्याच्या बाबतीत. पण त्याच्याही पेक्षा तो इतिहास आहे. त्याची पारायणं करून देशाचं कल्याण होणार नाही. देशाचं कल्याण होणार आहे सावरकरांचा हा विचार तुमच्या माझ्या आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये उतरला तर होणार आहे. सावरकरांचं हिंदुत्व विशुद्ध स्वरूपात जर तुमच्या माझ्या सगळ्यांच्या मध्ये आलं तर आपण प्रगत होणार आहे, तर आपण बलशाली होणार आहे. राजकारणात हिंदुत्व, हिंदूंचं सैनिकीकरण आणि शस्त्रसज्ज भारत हे सावरकरांचं स्वप्न होतं.
सावरकरांचं परराष्ट्र धोरण, कुठला विषय असा एकही विषय नाही माझ्या माहितीप्रमाणे. आणि त्या काळापासून सावरकर स्वदेशीचा पुरस्कार करत आले. जे जे आपलं आहे म्हणून ते म्हणतात की जे जे उत्तम उदात्त उन्नत महन मधुर ते हे सगळं आहे आपल्याकडं. पण आपण ते बघत नाही. आपण नुसती जयंती पुण्यतिथी साजरी करतो, प्रतिमेला पुष्पहार घालतो, स्वतःला धन्य म्हणतो. चला हे वर्ष झालं सावरकर जयंती साजरी झाली. वृत्तपत्रात बातमी आली, माझा फोटो आला, माझं छायाचित्र आलं सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पहार घालताना. पण ज्ञानेश्वरीच्या बाबतीमध्ये असं म्हटलं जातं, एकतरी ओवी अनुभवावी. त्याच्यामध्ये एवढं सामर्थ्य आहे की ज्ञानेश्वरीमधली एक ओवी जरी आपण आत्मसात केली तरी आपलं आयुष्य आमूलाग्र बदलून जाईल. तसं सावरकरांचा एक विचार जरी आपण आत्मसात केला तरी सुद्धा आपण आमूलाग्र बदलून जाऊ. आपला देश आमूलाग्र बदलून जाईल, आपला समाज आमूलाग्र बदलून जाईल. इतकी ताकद त्या विचारांच्या मध्ये, इतकं सामर्थ्य त्या विचारांच्या मध्ये. पण आपण त्याच्याकडे कधी बघितलंच नाही. आणि म्हणून मी असं म्हणतो की आपण सगळेजण सावरकर भक्त आहोत. एकदा सावरकर विशुद्ध स्वरूपात बघायचे असेल, मी सगळ्यांना सांगतो, आमचे हिंदू महासभेचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष राजेंद्रजी तोरसकर आहेत. हिंदू महासभेच्या प्रत्येक बैठकीमध्ये मी सांगतो की हिंदू महासभा जर कळायची असेल, हिंदू महासभा समजायची असेल, सावरकरांचं हिंदुत्व समजायचं असेल तर सावरकरांचा हिंदुत्व नावाचा ग्रंथ आहे, तो एकदा वाचा. हिंदू शब्दाच्या उत्पत्तीपासून ते हिंदुत्व बलशाली करण्यासाठी करायच्या सगळ्या उपाययोजनांच्या पर्यंत सगळं सावरकरांनी, सगळ्याची चर्चा सावरकरांनी त्याच्यामध्ये केलेली आहे. पण मुळातच आपलं वाचन कमी. त्याच्यातच मगाशी सांगितलं तसं कुणीतरी काहीतरी 2-4 पानं सावरकरांच्या मधली वाचतं, त्याच्यातले 1-2 वाक्य काढतं, त्याच्यावरती काहीतरी बोलतं आणि मग आपल्यालाच आपण अपराधी आहोत असं वाटायला लागतं. कारण आपण सावरकर विचारांचा पुरस्कार करतो. पण जर सावरकर पूर्णपणे वाचलेत, सावरकर पूर्णपणे समजून घेतलेत तर निश्चित आणि नक्की अशी स्थिती आहे की आपल्याला आपण खूप वैभवशाली आहोत असं वाटायला लागेल. कारण एवढा मोठा विचारांचा ठेवा आपल्याला दिलेला आहे. आणि म्हणून ज्यांना सावरकर विचाराचं काम करायचं असेल, ज्यांना सावरकरांच्या तत्वज्ञानाच्या प्रचाराचं प्रसाराचं काम करायचं असेल, ज्यांना सावरकर जगायचे असतील, ज्यांना सावरकर आत्मसात करायचे असतील, सावरकरांचा अनुनय करायचा असेल, त्यांनी एक गोष्ट मात्र नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की हे करणाऱ्याला उपेक्षिताचं जीणं जगावं लागतं. कारण स्वतः सावरकर उपेक्षिताचं जीणं जगले. कौतुक होणार नाही, उपेक्षा पदरी येणार. ज्या स्वातंत्र्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अंदमानचा कारावास भोगला, एवढ्या यमयातना भोगल्या, ते स्वातंत्र्य मिळाल्यानंतर दिल्लीत सुरू असलेल्या स्वातंत्र्याच्या महोत्सवाला सावरकरांना निमंत्रण नव्हतं. बघा, जे स्वातंत्र्य मिळावं म्हणून 50 वर्षाची शिक्षा ज्याने हसत हसत स्वीकारली, 10-11 वर्ष अंदमानामध्ये असंख्य यातना भोगल्या, 13 वर्षाचा रत्नागिरीचा स्थानबद्धतेचा प्रवास केला, हे सगळं ज्या सावरकरांनी केलं त्या सावरकरांना मात्र स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाला निमंत्रण नव्हतं. पण सावरकर नाराज झाले नाहीत, सावरकर खट्टू झाले नाहीत, सावरकर चिडले नाहीत. सावरकरांनी आपल्या दादरच्या सावरकर सदनावरती तिरंगा झेंडा आणि हिंदू महासभेचा ध्वज एकत्र फडकावला आणि स्वातंत्र्य दिन साजरा केला. ते नाही असं म्हणाले की एवढं सगळं मी केलं पण मला या साध्या कार्यक्रमाला पण नाही बोलवलं. इतकंच काय, स्वातंत्र्यानंतर 2 वेळेला सावरकरांना तुरुंगात घातलं या देशाच्या सरकारने.
पाकिस्तानचे नेते लियाकत अली हिंदुस्थानच्या भेटीवर येणार आहेत म्हणून त्यांना एकदा तुरुंगामध्ये घातलं आणि एकदा देशात जातीय दंगली पेटवल्याचा आरोप करून त्यांना तुरुंगामध्ये घातलं. स्वतंत्र भारतात 2 वेळा तुरुंगात जाण्याची वेळ सावरकरांच्यावर आली. इतकी उपेक्षा ज्यांच्या वाट्याला आली, त्यांचा झेंडा खांद्यावर घेऊन ज्यावेळेला आपण उभा राहतो त्यावेळेला वृत्तपत्रात माझं नाव आलं नाही, पत्रिकेत माझं नाव आलं नाही, माझा फोटोच आला नाही, अशा कारणासाठी रुसण्याचा आपल्याला अधिकार नाही. नाहीतर मग आपण सावरकरांचं नाव सांगू नये. सावरकर स्वतःच असं म्हणतात की मी हे जे सगळं केलं हे कुणी गौरव करावा म्हणून नाही केलं, कुणी सन्मान करावा म्हणून नाही केलं. या मातृभूमीच्या प्रती माझी जी निष्ठा होती, माझं जे कर्तव्य होतं, ते कर्तव्य पार पाडण्यासाठी मी हे केलेलं आहे. ते कर्तव्य करण्यासाठी मी हे केलेलं आहे. आणि म्हणून सावरकर समजून घेणं गरजेचं आहे. सावरकर ऐकणं सोपं आहे, सावरकर वाचणं पण सोपं आहे, सावरकर समजणं मात्र फार अवघड आहे. अनेक फुले फुलती फुलोनी या सुकोनी जाती, कोणी त्यांची महती गणती ठेविली असे. अनेक फुले फुलती फुलोनी या सुकोनी जाती, कोणी त्यांची महती गणती ठेविली असे. परी गजेंद्र शुंडेने जे उपटिले, श्रीहरीसाठी मेले, कमल पुष्पते अमर झाले, मोक्षदाते पावन, असं सावरकर म्हणतात. झाडावरती अनेक फुलं फुलतात, सुकून जातात, कोणी त्याची गणना करत नाही, कोणी त्यांची महती गणती ठेवत नाही. पण एखादंच फूल असं असतं की जे हत्तीच्या सोंडेनं काढलं जातं, श्रीहरीच्या चरणावरती अर्पण केलं जातं, आणि असं श्रीहरीच्या चरणावरती अर्पण केलेलं फूल निर्माल्य झालं तरी लोक श्रद्धेनं कपाळाला लावत असतात. हे भाग्य जर आपल्याला मिळायचं असेल तर ते सावरकरांच्या विचाराशिवाय शक्य नाही. आणि म्हणून केवळ अनेक जण मला विचारतात, जाता जाता उल्लेख करतो की सावरकरांना भारतरत्न दिलं नाही. हमखास व्याख्यान संपलं की कोणीतरी मला हा प्रश्न विचारतात की सावरकरांना भारतरत्न दिलं नाही, तुम्हाला काय वाटतं? म्हटलं मला काही नाही वाटत. मी स्नातक असतो, मी विद्यार्थी असतो, मी नुकता शिकत असतो. जे विद्यापीठ मला पदवी देतं त्या विद्यापीठामध्ये बसणारे माझ्यापेक्षा जास्त शिकलेले असतात, उच्च शिक्षित असतात, अनुभव संपन्न असतात, वयानं मोठे असतात. त्यांना अधिकार आहे मला पदवी द्यायचा. सावरकरांचं कार्य, सावरकरांचं साहित्य, सावरकरांचं वक्तृत्व, सावरकरांचा प्रत्येक पैलू हा इतका मोठा आहे की त्यांना भारतरत्न ही पदवी द्यावी इतकं मोठं कोणी या देशामध्ये नाहीच आहे. मग कशाला आम्ही मागणी करायची सावरकरांना भारतरत्न द्या? हिऱ्याच्या खाणीमधून वरती आल्यानंतर, त्याला पैलू पाडल्यानंतर हिऱ्याला कोणी असं म्हणतं का की चल तुला आज प्रमाणपत्र देतो, तू हिरा आहेस? नाही, तो चकाकतो. जो अस्सल सराफ असतो त्याला ते कळतं की तो हिरा आहे. तसं अंदमानच्या अंधारापासून, अंधार कोठडीपासून अनेक पैलू पडून जो हा हिरा भारताच्या खाडीतून जन्माला आला, तो हिरा इथं जे जातिवंत सराफ आहेत त्याला माहिती आहे की हा अस्सल हिरा आहे. आणि हीच सावरकरांना मिळालेली भारतरत्न पदवी आहे. आणि म्हणून अशा कुठल्याही पदवीची गरज नाही. आता सर्वोच्च न्यायालयानं एक दणका दिल्यामुळं ती बडबड आता बंद आहे. नाही तर तो एक प्रश्न सतत विचारला जातो. पण ते संपतो तोपर्यंत नवीन काहीतरी निघतं. कुणीकडून तरी हे तेजस्वी विचार नष्ट करायचे, तुमचा माझा आपल्या सगळ्यांचा तेजोभंग करायचा. आणि मग असहाय्य, स्वत्व गमावलेली,
दुर्बळ झालेली मानसिकदृष्ट्या अशी पिढी या देशामध्ये जन्माला घालायची आणि मग आपल्या सत्तेच्या खुर्च्या कायम ठेवायच्या, एवढा एकच उद्देश त्याच्यामध्ये असतो, बाकी काही नाही. आणि हे आता हिंदू समाजानं ओळखलं पाहिजे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं सावरकरांच्या विचाराचा, सावरकरांच्या तत्त्वज्ञानाचा आपण सगळ्यांनी अभ्यास केला पाहिजे. सावरकर विचार आत्मसात केले पाहिजेत. की घेतले व्रतन हे आम्ही अंधतेने लब्ध प्रकाश इतिहास निसर्ग माने, जे दिव्य दाहक म्हणून असावयाचे बुद्ध्याचं वाण धरिले करी हे सतीचे. हे सावरकर विचाराचं वाण, हे सतीचं वाण आहे. हात पोळणार आहेत, भाजणार आहेत, पण ते बुद्ध्याच हातामध्ये घेतलं असेल तर ते शेवटपर्यंत आपल्याला न्यावं लागेल, ते टिकवावं लागेल. म्हणून एक विनंती आपल्याला जाता जाता करणार आहे की सावरकर भक्त होऊ नका, एक तरी ओवी अनुभवावी. या पद्धतीनं सावरकरांच्या एका तरी विचाराला आत्मसात करा. आयुष्य बदलत गेलेलं तुम्हाला दिसेल, विचार करण्याची पद्धत बदलत गेलेली तुम्हाला दिसेल. तुम्हालाच दिसेल की कालपर्यंत या घटनेचा मी असा विचार करत होतो, आज माझी विचार करण्याची पद्धत बदलली, मी या घटनेचा असा विचार करतोय. आणि म्हणून वाचा, भरपूर वाचा, 2-2दा 3-3दा 4-4दा वाचा. नाही कळत, मलाही माहिती आहे, एकदा वाचून सावरकर कळत नाहीत, 2दा 3दा 4दा वाचावे लागतात. पण ते वाचणं गरजेचं आहे, ते अवघड आहे म्हणूनच आवश्यक आहे. सगळ्यात सोप्या गोष्टी आवश्यक नसतात, किंबहुना बऱ्याच सोप्या गोष्टी अशा असतात की ज्या अनावश्यक असतात, पण त्या सोप्या असतात म्हणून आपण करत असतो. सावरकर तत्त्वज्ञान अवघड आहे, पण ते निश्चितपणानं आवश्यक आहे म्हणून ते आत्मसात केलं पाहिजे. आज अनेक गोष्टी अशा सांगता येतील की कळत न कळत आपण सावरकरांच्या स्वीकारल्या. शस्त्रसज्जता हा त्यातलाच भाग आहे. 370 कलम रद्द करण्याच्या आधी मेहबूबा मुफ्ती सोबत जे सरकार स्थापन केलं आणि ते सरकार स्थापन केल्यानंतर थोड्याच दिवसामध्ये ते सरकार पाडलं, राष्ट्रपती राजवट आणली, 370वे कलम रद्द केलं. त्या काश्मीरच्या विधानसभेमध्ये काय कायदे आहेत, त्या विधानसभेनं आत्तापर्यंत काय काय ठराव करून ठेवलेले आहेत, याची काहीही माहिती तिथल्या लोकांशिवाय कोणाला नव्हती. या निमित्तानं त्यांच्याशी हात मिळवणी करून ती सगळी माहिती मिळवली. सावरकर काय सांगतात, शेवटचा एक सावरकरांचा विचार सांगतो आणि माझं विवेचन थांबवतो. सावरकर म्हणतात, साप विखारी देश जननीचा घेण्या ये चावा, साप विखारी देश जननीचा घेण्या ये चावा, औचित गाठून ठकवून भुलवून कसाही ठेचावा. साप विखारी देश जननीचा घेण्या ये चावा, औचित गाठून ठकवून भुलवून कसाही ठेचावा. 370व्या कलमाच्या आधारानं काश्मीरमधल्या राजवटी काश्मीरला स्वतंत्र करत होत्या. तिथं असंख्य दहशतवादी पोसत होत्या. ठकवून भुलवून कसंही करून त्यांच्या आत जाऊन ती सगळी माहिती घेतली. 370वा कलम रद्द करण्यासाठी काय करायला पाहिजे त्याची सगळ्याची माहिती घेतली. राष्ट्रपती राजवट आणली. लक्षात आलं की काश्मीरच्या राष्ट्रपतीला, तिथल्या विधानसभेइतका, राज्यपालाला तिथल्या राष्ट्रपतीला विधानसभेइतका अधिकार आहे. आणि मग तो ठराव केला संसदेमध्ये, राष्ट्रपतींची सही घेतली आणि 370वे कलम जे स्वप्नात सुद्धा कधी असं वाटत नव्हतं की जाईल, ते घालवलं तिथनं. हा सावरकरांच्या विचाराचा विजय आहे. कोणी मान्य करू दे न करू दे, पण हा सावरकरांच्या विचाराचा विजय आहे. आज काल परवापर्यंत अशी स्थिती होती की हिंदुत्व हे शब्द उच्चारले तरी घरामध्ये पाणी सुद्धा दिलं जायचं नाही. आज मी कट्टर हिंदुत्ववादी आहे असं म्हणण्याची स्पर्धा सुरू झालेली आहे. हा सावरकरांच्या विचाराचा विजय आहे. आत्ताच आमच्या जिल्हाध्यक्षांनी सांगितलं की कोल्हापूर महापालिकेची निवडणूक लढवायची असा विषय ज्यावेळेला झाला त्यावेळेला त्यांना असं सांगितलं गेले की आम्ही तुम्हाला सामावून घेतो आणि काही जागा आम्ही तुम्हाला देतो. बघा, कालपर्यंत जी हिंदू महासभा
तथाकथित हिंदुत्ववाद्यांनी अस्पृश्य म्हणून ठेवलेली होती, त्या हिंदू महासभेला बोलवून घेऊन आज तुम्ही आमच्याबरोबर या असं म्हणण्याची भूमिका घ्यावी लागली. हा सुद्धा हिंदुत्वाचा आणि सावरकरांच्या हिंदुत्वाचा विजय आहे. पहलगाम हल्ल्यानंतर जे आपल्या लष्करानं केलं तो सुद्धा सावरकरांच्या विचाराचाच विजय आहे. इस्रायल सारखं राष्ट्र या संघर्षामध्ये आपल्या भारताच्या पाठीशी उभं राहिलं, हा सुद्धा सावरकरांच्या विचाराचाच विजय आहे. किती घटना सांगू अशा. हे हिंदुत्वाचे विचार सावरकरांचे इतके छान रुजत चाललेले आहेत की मुस्लिम धर्माचा कट्टर चेहरा म्हणून ज्या ओवैसीकडे बघितलं जात होतं, तो ओवैसी सुद्धा आज परदेशामध्ये जाऊन भारताचे गुणगान गातोय. भारताचे गुणगान गातोय. केवढा मोठा बदल. आता कळलं असेल की हिंदुत्वामध्ये काय ताकद आहे, हिंदूंच्या मध्ये काय ताकद आहे आणि हिंदू संघटनेमध्ये काय ताकद आहे. आणि म्हणून सावरकर म्हणत होते की हिंदूंची संघटना झाली पाहिजे, हिंदू संघटन झालं पाहिजे, हिंदू एकत्र आले पाहिजेत. आजही भविष्यात सांगून ठेवतो, जर तुम्ही मी आपण सगळेजण हिंदू म्हणून एकत्र आलो नाही, भारत पाकिस्तान फाळणी झाली तेव्हा 2% मुस्लिम होते, आज 25% झालेले आहेत. जर तुम्ही मी आपण सगळेजण हिंदू म्हणून एकत्र आलो नाही तर भविष्य अवघड आहे. आणि म्हणून सावरकरांचा हा हिंदुत्वाचा विचार आपण स्वीकारला पाहिजे. हिंदू म्हणून एकत्र आले पाहिजेत. जे बांधव आपले आहेत त्या सगळ्या बांधवांना हिंदू म्हणून एकत्र केलं पाहिजे. आणि एक हिंदुत्वाची लाट या देशामध्ये जी सुरू झालेली आहे ती अखंडपणानं तशीच राहिली पाहिजे. हे राष्ट्र सामर्थ्यशाली झालं पाहिजे, वैभवशाली झालं पाहिजे. अभ्यासे प्रगटावे अथवा झाकोनी असावे. अभ्यासे प्रगटावे अथवा झाकोनी असावे, प्रगटोनी नासावे हे बरे नोहे, असं माझे सद्गुरू मला सांगतात. त्यामुळं माझ्या अल्पबुद्धीला जेवढे सावरकर ज्ञात झाले, जेवढे तुमच्यासमोर मांडणं या अल्पवेळामध्ये शक्य होतं, तेवढं माझ्या पद्धतीनं तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी काय सावरकर विचाराचा गाढा अभ्यासक वगैरे नाही आहे. तुमच्यासारखाच एक सावरकर विचारांचा उपासक आहे. अजूनही सावरकर भक्तच आहे, कारण मीही 100% सावरकर स्वीकारलेले नाही. टक्के शब्द आलाच. अजूनही मी 100% सावरकर स्वीकारलेले नाही आहेत. त्यामुळं आपण सगळेजण मिळून हा प्रयत्न करूया आणि आज सावरकर जयंतीच्या निमित्तानं हा संकल्प करूया की पुढच्या सावरकर जयंतीपर्यंत नक्की सावरकरांच्या एवढ्या अगाध तत्त्वज्ञानामधला एक तरी ओवी, एक तरी विचार मी आत्मसात केलेला असेल. अशा पद्धतीचा आपण सगळेजण संकल्प करू. तीच खरी सावरकरांना मोठी आदरांजली असेल, तेच खरं सावरकरांना मोठं वंदन असेल. आपण मला इथं बोलवलं, या विषयावरती बोलण्याची संधी दिलीत. आपण सगळ्यांनी शांतपणानं माझे हे सगळे विचार ऐकून घेतलेत. पण त्याबद्दल मी संयोजक, आपण सगळेजण आपल्यापैकी कुणाचेही आभार मानणार नाही. मनात आलं ना 2 मिनटं? काय उद्धट माणूस आहे हो. वर्किंग डे सोडून आम्ही आलो, एवढं बसलो, काय अवजड बोजड काय 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 मांडलं, आम्ही कसं मराठी बोलतो ह्याची चेष्टा केली. एवढं सगळं आम्ही शांतपणे ऐकून घेतलं, उलट टाळ्या वाजवल्या, प्रोत्साहन दिलं, व्यासपीठानं एवढं संधी दिली बोलायची. आभार मानणार नाही साधे? कृतज्ञता व्यक्त करणार नाही? नाही. आभार शब्द आलाच. कृतज्ञता व्यक्त करणार नाही म्हणलं नाही का? आभार कुणाचे मानायचे असतात? आभार परक्यांचे मानायचे असतात. तुम्ही मी आपण सगळेजण या भारत मातेची लेकरं आहोत. मी इथं आलो ते मला एवढे कोल्हापूरवासी भेटणार आहेत, देशवासी भेटणार आहेत म्हणून आलो. तुम्ही इथं आलात ते आपलाच एक छोटा भाऊ काहीतरी बोलणार आहे, त्याचे 4 बोबडे बोल ऐकून घ्यावेत म्हणून आलात. म्हणून मी फक्त इतकंच म्हणेन की मला हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं, मला हा एक प्रयोग करण्याची संधी आपण दिली.
त्याबद्दल मी संयोजक आणि आपल्या सगळ्यांचा आयुष्यभर ऋणी राहीन. आभाराचा भार कशाला, आभाराचा भार कशाला, फुलांचे ते हार कशाला, घर बांधले हृदयामध्ये, आता त्याला दार कशाला, आता त्याला दार कशाला.